काही वाईट अनुभव मुद्दाम लक्षात ठेवायचे, आपल्या जास्तीच्या चांगुलपणाचा घेतलेला गैरफायदा लक्षात ठेवण्यासाठी. संपत्ती एकत्र करणे सहज शक्य आहे, परंतु संस्कारांना एकत्रित करणे कठीण आहे. संपत्तीची लूट केली जाऊ शकते, परंतु संस्कारासाठी समर्पित व्हावे लागते. स्वतःचे दुःख आणि दुसऱ्याचा आनंद या दोन्ही गोष्टींचं मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन जगणं अगदी सोपं होतं. कानाडोळा आणि दुर्लक्ष ही आपल्या आयुष्याच्या लढाईची अत्यंत महत्त्वाची अशी दोन आयुधे आहेत. निष्ठेने आणि तत्वाने जे आपल्याला लाभतं तेच आपल्या आयुष्यात शिल्लक राहतं. बाकी सारं नियतीच्या वजाबाकीत गायब होऊन जातं. ज्याप्रमाणे घरापेक्षा दरवाजा लहान असतो, त्याहीपेक्षा कुलूप छोटं असतं आणि किल्ली ही तर एकदमच सर्वात लहान असते, पण ती संपूर्ण घर उघडते. त्याचप्रमाणे एक चांगला विचार हा देखील एक भली मोठी समस्या सोडवू शकतो. आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा, नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बसमध्ये पण भेटतात. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येकजण मतलबी झालाय. अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात, पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात. एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली ना की मग कोणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा, कायम आनंदी राहाल. शरीराला बिघडवणारे अन्न, मनाला बिघडवणारे विचार आणि मनस्थितीला बिघडवणारे लोक यांच्यापासून नेहमी लांब राहणे चांगले. संकटाचा काळ हा प्रत्येकाचा आपला ठरलेला असतो. तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो. त्यासाठी परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिम्मत कायम ठेवली पाहिजे. वेळ सर्व गोष्टीचे उत्तर देते. जसे की योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परावर्तित होते. आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद. गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा. मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल. आपली संगत ही केवळ आपलेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य आणि अस्तित्व ठरवते. जो पाण्याने आंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो. असा कोणताच माणूस नाही की त्याच्या आयुष्यात समस्या नाही. अशी कोणतीच समस्या नाही की तिचं उत्तर नाही. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल, पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो. यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात, एक सहनशीलता आणि दुसरे हास्य. हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करते.
सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो, पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही. आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखविली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.